नमस्कार, मी कृष्णा टॅटूज वाईमधून बोलतोय. कृष्णा, माझ्यासोबत आज मयूर दादा आहेत वाईमधून. तर फ्री ऑफ कॉस्ट टॅटूची जी मी ऑफर ठेवली होती, म्हणजे ज्याच्या कमेंटला जास्त लाईक असतील त्याला तो टॅटू फ्री ऑफ कॉस्टमध्ये होणार होता. खूप मोठा टॅटू आहे आणि आपल्यासोबत आज विनर बसलेले आहेत मयूर दादा. मीही स्वतः खूप वेगळा अनुभव घेतला यावेळेस की फ्री ऑफ कॉस्ट म्हणण्यापेक्षा एक त्याच्यामागे आपल्या एक भावना असतात, त्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो. तर या टॅटूला जिंकण्यासाठी खूप लोकांचे प्रयत्न चालू होते आणि 2 जण असे होते की ते हिट लिस्टला होते, एकदम टॉपला चालले होते. त्याच्यामध्ये मयूर दादा आपले विनर झालेले आहेत. आज जाणून घेऊया मयूर दादाकडून की त्यांचा एक्सपिरियन्स फ्री ऑफ कॉस्टचा टॅटू जिंकण्यामागचा त्यांचा जो अनुभव कसा आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. टॅटूची स्पर्धा खूप चालली होती आणि त्याच्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला की म्हणजे आता येईल त्या दुकानात कस्टमरला सांगावं लागायचं की बाबा कमेंटला लाईक कर. तर एक दिवस असं झालं की कस्टमरला लग्नाला जायचं होतं आणि तो मला म्हणला बाबा तू दाढी फटाक चिन्ह करून घे, मला लग्नाला जायचंय. मी त्याला म्हणला कॉम्पिटिशन चालले, कमेंटला लाईक करा. तर तो ऐकतच नव्हता. तेव्हा जरा कुठेतरी वाटलं की आता म्हणजे मानसिक त्रास वगैरे होते, आता कसं काय पुढं होणार. मग प्रत्येकाला रिक्वेस्ट करावी लागायची. पण ज्यावेळेस आपण जिंकलो तेव्हा खूप म्हणजे भारी वाटलं की ठीक आहे बाबा, काही ना काहीतरी आपण जे प्रयत्न केले त्याचं कुठेतरी आपल्याला यश मिळालं. बरोबर. आणि मग तुमचं या टॅटूला मिळवण्याच्या मागं सगळ्यात मोठा असं कुठला एखादा काय आहे का की त्या मोमेंटला तुम्हाला असं वाटलं असेल की यार की आता मी हारतोय की काय, असं काय कुठं तुम्हाला जाणवलं? हा, ज्यावेळेस म्हणजे शेवटचं 10 तारीख असेल त्यावेळेस मला असं वाटलं की आपण जरा थोडंसं हारणार आहे. सकाळी 5 वाजले असतील आणि मला लवकर मी आंघोळ वगैरे केली पटाक्षरनं, कारण की जो माझ्या कॉम्पिटिशनला होता तो बऱ्यापैकी मला लीड करत जवळच आला होता. आंघोळ वगैरे केली गार पाण्यानं, ऐकून काय गरम पाणी वगैरे पण केलं नाही. मग सरळ एसटी स्टँड मी आणि माझा मित्र राहुल, ओके, त्यांनी पण मला खूप चांगली मदत केली. बाकीच्यांनी पण खूप मदत केली, सर्व मित्रांनी. तो एसटी स्टँडवर माझ्यासोबत आला. ओके. आणि जे आपले ओळखीचे एसटी स्टँडवर असतील मुलं वगैरे, तर त्यांना रिक्वेस्ट करायला लागले की बाबा अशाशी कॉम्पिटिशन चालले, आजचा शेवटचा दिवस आहे, तर तुम्ही काही करून कमेंटला लाईक वगैरे करा किंवा असं काय. तर ज्यावेळेस त्या सर्वांनी एसटी स्टँडवर आम्ही गेल्यानंतर जी धावपळ केली, जी मदत केली, 10 वाजता तर 10 तारखेला मी 10 वाजता ते क्लोजच होणार होते. त्यावेळेस असं वाटलं की आपण आता हारतोय की काय. पण नाही, भोलेनाथांची मनापासून मला श्रद्धा होती आणि ते आपण जिंकलो. ऍक्च्युली तुमची कमेंट पण अशी होती की त्याच्यामुळं बऱ्याचपैकी लोकांच्या मनावर त्याचा इफेक्ट झाला की मी टॅटू साठी नाही पण माझी श्रद्धा आहे म्हणून मी कमेंट केली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकांपर्यंत तो मेसेज खूप चांगल्या पद्धतीने गेला. बरोबर. आणि म्हणजे कसं असतंय की मनापासून एखाद्या गोष्टीसाठी केलेले प्रयत्नाचं सक्सेस हे आपल्याला डेफिनेटली. हो. तर ठीक आहे, आता तुम्ही टॅटू जिंकला, त्याच्यानंतरचा संघर्ष माझा असतो. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही जेवढे धावपळ केली हे मला माहिती आहे, कारण की दोघांचं एक फुल लीड चालू होतं आणि मी बघत होतो. बट काय असतं माहितीये का, जिचं शेवटी काय त्यालाच तो काय मिळेल, कारण की शेवटी एव्हरेस्ट माउंटवर चढण्याचा प्रयत्न भरपूर लोक करतात. बरोबर. पण प्रत्येक जण वर पोहोचत नाही म्हणतो ना आपण, तशातला हा भाग होता. आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स मलाही मिळाला बरं का याच्यातून, म्हणजे शिकायलाही भरपूर मिळालं आणि अनुभव तो खूप वेगळा होता की लोक म्हणजे आता मला तरी असं वाटतं की ज्या अर्थी मी विचार जसा करत होतो त्या अर्थी तुम्ही लोकही मला असं वाटतं की तुम्ही झोपला नसेल लवकर. नाही याच्यामध्ये काय होतंय, कोण म्हणजे एक इलेक्शन चालल्यासारखं सेम मला जाणवत होतं. हो. आणि ज्या वेळेस आम्ही म्हणजे आमचे कमेंट झाले, शेअर झाले, लाईक वगैरे झाले, या सर्व गोष्टी आम्हाला 8-9 दिवस आम्हाला त्रास झाला नाही असं नाही, कारण की रात्र जागा करून मित्रांना शेअर करून ह्याची त्याची मदत करून झालं. पण ज्या वेळेस मी इथं टॅटू काढायला आलो, ओके कृष्णा दादा तू टॅटू काढायला घेतलास म्हणजे सकाळी 11 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत तू नॉन स्टॉप न जेवता कंटिन्यू काम करत होतास. आणि जे नवीन क्लायंट यायचं की बाबा मला टॅटू काढायचा आहे, मला अर्जंट आहे, मला यात्रेला जायचंय, कुणाला गावाला जायचंय, तर तू त्यांना सगळ्यांना सांगितलंस की नाही माझ्याकडे ऑलरेडी अपॉइंटमेंट आहे, मी काम करतोय. म्हणजे फ्री टॅटू तू काढत होतास. नाही असं नाही, जे करून 2 पैसे तुला येत होते पण तू तुझ्या वचनाला
काय हा, राहिलास. हा, बरोबर बरोबर. बाय द वे, मला आता एक प्रश्न असा विचारायचा तुम्हाला, हा. तुम्हाला या टॅटू मधून तुम्हाला लोकांपर्यंत काय संदेश द्यावा वाटतो? टॅटू मधनं तुम्हाला सर्वांना एकच सांगणं आहे की तुम्ही जो बाहेर टॅटू काढता, ओके, म्हणजे कोण लोकल वाले असतील किंवा आता मी 2-3 दिवस तुझ्याकडे बघतोय की कोण जण रिपेअर टॅटू असेल हो, हो. किंवा टॅटू नीट करणे हो, हो. असेल, या सगळ्या गोष्टी करतात. तर स्किनचा विषय आपल्या एकदाच टॅटू होतो, जसं घर होतं, हो, तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका. बरोबर. जो एक्सपिरियन्स वाला टॅटू काढणार असेल, जसं आता सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या कृष्णा, आता तू मनापासून काम करतोस, त्याच्यात तू खूप जीव लावतोस, तर सगळ्यांना सांगायचा एकच हेतू आहे की तुम्ही पैशाचा विचार न करता जो एक्सपिरियन्स वाला असेल, जसं की आता आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा दादा आहे, त्याच्याकडे तुम्ही या, खूप सुंदर आणि मनापासून टॅटू काढतो. परत तुम्हाला रिपेअर करायची कुणाकडे जायची गरज नाही पडणार. ओके. हा. आणि या टॅटू बद्दल तुम्ही काय सांगा, तुमचा अनुभव सांगा की म्हणजे मला तर सुरुवातीला वाटत होतं की आपण कॉम्पिटिशन वगैरे काही जिंकणार नाही, कधी कधी असं वाटत होतं. पण जे सगळ्यांना मित्र परिवार असतील, अजून कोण भावके वगैरे असतील, सगळ्यांनी जे प्रेम दिलं आणि महादेवांची मनापासून श्रद्धा आहे, तुम्ही इथं पुढे पण जपेन आणि असा टॅटू भेटणं खूप माझ्यासाठी म्हणजे आवड सांगता येणार नाही, पण खूप नशीबवान आहे मी, भाग्यवान आहे. मला असा एक तुला प्रश्न विचारायचा होता की म्हणजे नक्की तू फ्री ऑफ टॅटू किंवा असं ऑफर वगैरे ठेवलीस, तर नक्की म्हणजे याच्या मागं काय मार्केटिंग म्हण किंवा असं काय नक्की ऑफर म्हणजे नक्की असं काय होतं? वेल ऑब्व्हियसली काय माहिती का, आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो, म्हणजे आपण बिझनेसमध्ये, बरोबर, तुम्ही बिझनेस करता, मी बिझनेस करतो, तर आपले काही मोठे बिझनेस असतात, आपण छोटे, आपण संघर्षातनंच आपलं सगळं चालू असतं. तर आर्ट म्हणलं ना की खूप प्रॉब्लेम असतात आपल्या बिझनेसला. म्हणजे लिटरली मी आज कधी बोललो नाही, पण आज मी तुम्हाला सांगतो, कधी कधी मी एकही टॅटू न करता 20-20 दिवस काढलेले, महिन्यातले 20 दिवस एकही टॅटू नाही, असेही आमच्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात की तुम्हाला 20-20 दिवस एक पण टॅटू नसतो. मग ह्याच्या मागे आम्हाला घर आहे, म्हणजे EMIs आहेत, बऱ्याचशा गोष्टी आम्हाला त्याच्यामध्ये फेस कराव्या लागतात. तर डेफिनेटली 2 पॉईंट आहेत की त्याच्या मागे मी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, म्हणजे फ्री ऑफ टॅटू दरवर्षी मी ठेवतोच असं नाही, असं यावर्षी मी थोडंसं त्याचा मला थोडा काही फायदा करून घेता येईल. मोठा होता साईज. हो, तर ह्याच्यामध्ये 2 रिझन असे आहेत की पहिले ते मार्केटिंग, बरोबर, की जेव्हा मी फ्री ऑफ कॉस्ट टॅटू करतोय तर त्या अर्थी त्याचं मला बेनिफिट्स काय मिळते. बरोबर. मग ज्यावेळेस मी ही पोस्ट टाकली की तुमचे ज्याच्या कमेंटला जास्त लाईक आहे, तुम्ही डेफिनेटली त्याच्या मागे तुम्ही माझा व्हिडिओ कुठे शेअर करणार आहे, हो, हो. तेव्हाच ते मला लाईक वाटणार आहे. मग त्यावेळेस ते माझं पेज कोणाच्या तरी अकाउंटला दिसणार आहे, बरोबर. हा एक मार्केटिंगचा फंडा झाला. आणि याच्यातून एक मी तुम्हाला एक माझा एक्सपिरियन्स सांगतो. आपण आता बघतो की रील्स स्टार वगैरे असतात की आपण त्यांना घेऊन आपण आपल्या बिझनेसची मार्केटिंग करतो. हो. तर माझ्या लाईफ मधला एक बॅड एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो, नाव घेत नाही मी, अच्छा. बट एका आपल्या वाईतल्या रील स्टारशी माझं कोलॅबोरेशन झालं. ठीक आहे की मी त्यांना टॅटू करणार, अच्छा, मोठा टॅटू, असाच 25,000च्या आसपास टॅटू होता, आणि ते माझं ऑफिशियली कोलॅबोरेशन करणार, अशाची डील झाली. टॅटू वगैरे केला मी त्यांना, आणि आज करू उद्या करू असं ढकलत 2 महिने गेले, पण त्यांनी माझं कोलॅबोरेशन केलं नाही. आणि जो मध्यस्थ होता ना, त्याला हात वर गेले. आणि आज तुम्हाला सांगतो, आज तो टॅटू मराठी बिग बॉस मध्ये दिसतो. अरे वा. ठीक आहे, मी नाव घेत नाही, पण तुम्ही याच्यावर समजून जा की तो टॅटू कुठे आहे, कुणाच्या अंगावर आहे. तर अशी काही लोक असतात. सो मी त्यावेळेस एक लेसन घेतलं की कुणापाशी आपण हे करण्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी करून आपण आपला बिझनेस डेव्हलप करू शकतो. सो ही त्यातलीच एक पद्धत आहे की आपण, तर ठीक आहे, आपण कुणाला पैसे देण्यापेक्षा आपण एक टॅटू देऊया, त्याच्यामुळे आपली मार्केटिंग होते. आणि त्याच्या मागे माझी पण काहीतरी असतात किंवा माझं महादेवांची एक वेगळं कनेक्शन आहे. मी जे केदारनाथच्या एका ब्लॉग मध्ये मी बोललो होतो, तर माझं आणि त्यांचं एक वेगळं नातं आहे. सो मला असं वाटतं की ना, कुठं काहीतरी देवाला जाऊन कुठं काही दान करा, त्यापेक्षा हे अशी गोष्ट करूया की तुमच्या मनामध्ये आज माझ्याबद्दल नाही, कृष्णदादांनी मला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये टॅटू केलाय, तुम्ही जेव्हा पण टॅटू बघणार मिररमध्ये त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट नेहमी आठवणत राहणार की कृष्णदादांना मला टॅटू फ्री ऑफ कॉस्ट मध्ये केलाय. पण कृष्णा आता ज्या तू रील स्टारचं वगैरे केलं असेल, त्याला एवढी तू मेहनत केलीस, एवढं तू हे केलं, मग त्या जाणीव थोडी नाही का? आमच्या आर्टचा विषय कसा आहे माहिती का, आमचे आर्ट लोकांना समजत नाही, बरोबर, की एक्झॅक्टली तुम्हाला त्याच्या मागे किती कष्ट आहे, किती. आणि बघत होतो तुझा मनका वगैरे दुखत होता, तुझे डोळे वगैरे, म्हणजे तुला त्रास होत होता या गोष्टींचा. काल आपण पूर्ण दिवस 6-7 तास काम केलं, परत सेकंड डेला आपण 4 तास काम केलं, साधारण 10-11 तास आपण टॅटूवर काम करतो कंटिन्यू. तर त्याच्या मागे जो कष्ट आहेत किंवा एफर्ट्स आहेत ते फार कमी लोकांना समजतं, बरोबर. म्हणजे फार कमी लोक अशी बोटावर मोजण्यासारखी असते की त्यांना आपल्या आर्टचं व्हॅल्यू आहे. अदरवाईज सगळ्या लोकांना काय वाटतं का, हे प्रिंट आउट आहे की प्रिंट मारली टॅटू झाला, नाही अशी पद्धत. तुम्ही आता तुला बघतोय ना कृष्णादा, तू जो म्हणजे ती शाई असेल, सुई असेल, कस्टमरला तू व्यवस्थितपणे कोरीव, किती बारकाईने कोरीव काम करून फार 16-17 तास त्याच्या वर्क करतोयस, आणि तुझं इथं पेन पण होत होतं. पेन म्हणजे कसं, शेवटी काम आहे ना, आपण पण माणूसच आहे ना, म्हणजे आपण मशीन नाही. मला काय सांगायचं, सर्व रील स्टार तसे नसतात. नाही, सगळे नसतात. हा, जे असे कोण रील स्टार करत असतील तर हे चुकीचं आहे. म्हणजे ज्याची मेहनत, ज्याची कष्ट वगैरे आहे, त्याला ते फळ वगैरे मिळलं पाहिजे, जे ठरलं वगैरे. काय होतं, आपण लेसन काही गोष्टीतून अनुभवातूनच घेतो किंवा चला मला तो एक धडा मिळाला की आपण आमची कॉम्पिटिशन वगैरे झाली, हार जिथे होत हो, राहते, हो. पण तुझा जो शब्द दिलास तो तू पाळलास.
तसं मग बाकीच्यांनी पण केलं पाहिजे जे तुझा आधी काय तो एक मोठा एक्सपिरियन्स आपल्या आयुष्यातला. पण ठीक आहे, काय आपल्याला एवढं काय फरक नाही पडत. आपण त्याच्यातून पुढे गेलोय, आपण स्वतःच्या हिमतीवर पण आपण करू शकतो. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की कृष्णा, आता मी आता बघतोय तुला 2 दिवस झालं आपला टॅटू चाललाय, आजचा 3रा दिवस असेल. खूप या गोष्टी मागे मेहनत घेतली आणि तो तर त्याच्यापेक्षा मोठा होता टॅटू. मग तुला तो किती टाइम लागला असेल हो. न जेवता वगैरे. आता तुझा मला EMI आहे तुझ्या मागे, फॅमिली कुणाला आहे का, कुणाला चुकलंय का तुमच्या मागे जाऊन? माझ्या प्रत्येकाच्या मागे असतं. आम्ही बिलिव्ह नाही करणार, आम्हाला म्हणजे ना आम्हाला ऑप्शन नाहीये काय. आणि टॅटू इव्हन अशी गोष्ट आहे की प्रत्येकाला लागत नाही. हो हो काय म्हणजे ज्याला आवड आहे तोच करतो, प्रत्येकाला लागतं असं नाही. बाय द वे, मला आता एक प्रश्न असा विचारायचा तुम्हाला या टॅटू मधून तुम्हाला लोकांपर्यंत काय संदेश द्यावा वाटतं? टॅटू मधनं तुम्हाला सर्वांना एकच सांगणं आहे की तुम्ही जो बाहेर टॅटू काढता, ओके, म्हणजे कोण लोकल वाले असतील किंवा आता मी 2-3 दिवस पहिले बघतोय की कोण जण रिपेअर टॅटू असेल किंवा टॅटू नीट करणे असेल, या सगळ्या गोष्टी करतात. तर स्किनचा विषय आपल्या एकदाच टॅटू होतो, जसं घर होतं, तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका. जो एक्सपिरियन्स वाला टॅटू काढणार असेल, जसं आता सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या कृष्णाचा तू मनापासून काम करतोस, त्याच्यात तू खूप जीव लावतोस. तर सगळ्यांना सांगायचा एकच हेतू आहे की तुम्ही पैशाचा विचार न करता जो एक्सपिरियन्स वाला असेल, जसं की आता आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा दादा आहे, त्याच्याकडे तुम्ही या. खूप सुंदर आणि मनापासून टॅटू काढतो. परत तुम्हाला रिपेअर करायची कुणाकडे जायची गरज नाही पडणार. ओके. आणि या टॅटू बद्दल तुम्ही काय सांगा, तुमचा अनुभव सांगा की म्हणजे मला तर सुरुवातीला वाटत होतं की आपण कॉम्पिटिशन वगैरे काही जिंकणार नाही, कधी कधी असं वाटत होतं. पण जे सगळ्या माझ्या मित्र परिवार असतील, अजून कोण भावके वगैरे असतील, सगळ्यांनी जे प्रेम दिलं आणि महादेवांची मनापासून श्रद्धा आहे आणि ती मी इथनं पुढे पण जपेन. आणि असा टॅटू भेटणं खूप माझ्यासाठी म्हणजे आवड सांगता येणार नाही, पण खूप नशीबवान आहे मी, भाग्यवान आहे. बस. तो मगर दादा, थँक्यू सो मच तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. टॅटू मनापासून खूप चांगला जपा. मी खूप कष्ट घेतले आणि तुमचंही खूप कष्ट आहे याच्या मागे. असं नाहीये की मी एकट्यानेच केलं, तुमचंही खूप कष्ट आहे. तुम्हालाही पेन होतं, पण तुम्ही म्हणजे असं 2 दिवस टॅटू करत बसणं एवढं सोपं नाही सहन करणं. तुम्ही खूप चांगला सपोर्ट केला. आणि मला आपल्या सर्व फॅन फॉलोअरला एवढंच सांगायचं आहे की यावेळेस मयूर दादानं जसा संघर्ष घेतला किंवा प्रयत्न केले, तसे सर्वांनी प्रयत्न करा. नेक्स्ट इयर पण महाशिवरात्रीला आपला असंच काहीतरी युनिक कन्सेप्ट असणार आहे. तर भेटूया पुढच्या टॅटूसाठी. थँक्यू सो मच. तेरे नाम की ज्योत ने सारा हर लिया तमस मेरा.